चौकशी होणारे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे विभागाकडून चौकशीचे आदेश जारी करण्यात आलेत। गोकुळ दूध संघाची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे आणि त्याचवेळी संस्थांच्या चौकशीचे आदेश दिल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। गोकुळच्या मतदार यादीतील 427 संस्थांची नोंदणीसह सभासदांचीही आता चौकशी होणार आहे। गोकुळच्या मतदार यादीतील 1108 संस्थांवर वडक शिवाले येथील संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेतलाय। त्यापैकी 427 संस्थांना सभासद करून घेताना नियम डावलल्याचा आरोप बेलवाडे यांनी केलाय। मात्र ही चौकशी नियमितपणे असल्याचा दावा गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांनी केलाय। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर ही चौकशी होत असल्यानं चर्चांना उधाण आलंय। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, नेमकी चौकशी का होतीये? माधवी, तू ज्या पद्धतीने म्हणालीस की गोकुळची निवडणूक तोंडावर आहे आणि अशावेळी या संस्थांच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। खरं तर गोकुळच्या निवडणुकीची तयारी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। तेथे नेते आपल्या सभासदांना त्या ठिकाणी आपले जे ठराव आहेत ते एकजूट करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र या संस्थांच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। असं म्हणणं आहे की ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की या संस्था केवळ मतदानासाठी तयार केलेल्या आहेत। या जे काही सहकार विभागाकडून ज्या काही नियम आणि अटी असतात त्या नियम आणि अटींचं पालन या संस्थांकडून होत नाही। म्हणजे दूध संकलन असेल किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील त्यांचं पालन होत नाही। या केवळ मतदार वाढवण्यासाठी केलेल्या या संस्था आहेत आणि त्यांची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि म्हणूनच आता जवळपास 1108 संस्थांच्या बद्दल तक्रार दिली होती। मात्र त्यापैकी 427 संस्थांनी हे नियमबाह्य या संस्था उभारल्याचं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांची चौकशी आहे ती केली जाणार आहे। द्विसदस्यीय समिती आहे ती नेमलेली आहे या विभागाकडून। मात्र गोकुळचं असं म्हणणं आहे की ही नियमित चौकशी आहे, त्यामुळे कुठलेही अफवा किंवा चुकीचं या ठिकाणी काही केलेलं नाही। कायद्याला धरून ह्या सगळ्या संस्था आहेत त्या उभा केलेल्या आहेत। मात्र या अहवालामधून नेमकं काय समोर येतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण त्याच्यावरती गोकुळच्या निवडणूक कुणाच्या पारड्यात जाते हे त्याच्यावरती ठरणार आहे। माधवी, विजय, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरमधून एक